मराठी लोकांचं मतदान केलं व्यवस्थित हां, तर आमच्या मते या लालबाग परळमधून शिवसेना जाणार नाही. हां, बाकीच्या एरियाची मला आयडिया नाही, पण लालबाग परळ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हां. त्या दिवशी लालबाग परळवरून शिवसेना पडेल तेव्हा शिवसेना संपलेली असेल, ओके. 100% संपलेली असेल. हं. पण मेन हार्ट लालबाग परळच आहे हां, शिवसेनेचं. शिवसेनेचा. आणि त्याच्यामुळे इकडची लोक काय बदलतील असं वाटत नाही. शिवसेना वोटिंग करतील. भाजप तिकडे म्हणतंय की आमचा महापौर निवडून येईल महापालिकेवर. काय वाटतं आता इतकी वर्ष शिवसेनेची सत्ता होती ती जाऊ शकते या निवडणुकीमधून? नाही, मला वाटत नाही. शिवसेनेची आता मुंबईवरती तरी पाहिजेच पाहिजे. कारण आपलं मराठी म्हणत होता चाललाय मुंबई सोडून बाहेर, हां, तर त्याच्यामुळे शिवसेना ही असायलाच पाहिजे. हां, आणि लालबागात कधी दुसऱ्या जातीची लोक दिसत नव्हती. हां, हल्ली भरपूर मिरवणुका 2-2 महिन्याच्या मिरवणुका दिसतात. हां, जेवढं शिवसेनेच्या मोठ्याने तेवढं त्यांच्या मोठ्या निघायला लागल्या. हां, त्याचा अर्थ काय की ते लोक जास्त इथे आले. जेव्हा या बिल्डिंग होतात तुम्ही 20-20 माळचे टॉवर बांधता, आमच्यासारख्या 40 जाणाऱ्या लोकांना परवडणार आहे का ते? पण त्यासाठी कायदा करायला पाहिजे की 60-40 करा. 60% दुसऱ्या लोकांना 40% मध्ये लोकांना मिळालीच पाहिजे जागा बिल्डिंगमध्ये. त्याच्यामुळे सगळे सोडून चालले आहेत बाहेरगावी, तर ते व्हायला नाही पाहिजे. त्या भागातून जर ते लोक गेले आमची मराठी माणसं तर शिवसेना संपेल 100%. आता जे एकूणच आपल्याला घोळ पाहायला मिळतात ईव्हीएमवर ज्या प्रकारे आरोप होतोय हे सगळं चित्र बघून काय वाटतं तुमच्या वेळेला कशा निवडणुका होत्या आता जे तुम्ही निवडणुकांचं चित्र बघताय काय वाटतं? नाही, अगदी म्हणजे मजा नाही येते ते सगळं बघायला. हा तो आम्ही जर समजा ते म्हणतात गव्हर्नमेंट म्हणतं वोटिंग करायलाच पाहिजे, वोटिंग करायला. आम्ही वोटिंग करतो इमानदारी. अरे पण तुम्ही वोट घेऊन आमची दुसऱ्या पक्षाला बदलून जाता, त्याला कायदा करा ना. कायदा करतात म्हणजे तो का नाही करत? आणि सगळे पक्ष घाबरतात ते करायला. समजा आम्ही शिवसेनामध्ये दिलं, शिवसेनाला उठून काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसवाले उठून दुसऱ्या पक्षात गेले, ते चुकीचं आहे ना. आम्ही वोटिंग कशासाठी करायचं? मी गेली 2 वर्ष वोटिंगच करत नाही.